पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांनाच सोडून इतरांवर गुन्हे दाखल झालेत आणि त्यावरून विरोधक आणखी आक्रमक झालेत। मुख्य डायरेक्टर पार्थ पवारच गुन्ह्यातून कसे सुटले पाहूयात। पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांनाच प्राथमिकदृष्ट्या क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे। कारण पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारात अमेडिया कंपनीचे दुसरे डायरेक्टर दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय, पण मुख्य डायरेक्टर पार्थ पवारांवर गुन्हाच दाखल झालेला नाही। एकूण तिघांवर गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे दुसरे डायरेक्टर दिग्विजय पाटील, हे दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत। तर शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। यातील 40 एकर जमिनीची शीतल तेजवानींकडे पॉवर ऑफ अटर्नी होती, त्यामुळे जमीन लिहून देणारे म्हणून तेजवानींवर गुन्हा दाखल झाला। आता प्रश्न हा आहे की ज्या अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप आहे, त्यातही 300 कोटींच्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीचीही माफी मिळवत फक्त 500 रुपयांची ड्युटी भरली। या कंपनीचे मुख्य डायरेक्टर पार्थ पवार आहेत। मग त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही, तर त्याचं उत्तर आहे खरेदी खतावर पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींमध्ये व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं सहनोंदणी उपमहानिरीक्षकांचं म्हणणं आहे। दिग्विजय पाटीलच फक्त त्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलेलं आहे असं देखील म्हटलं जातं। खरेदी खत ज्या नावाने झालेलं आहे, सेल मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। पार्थ पवारांचं त्या सगळ्या कागदपत्रांवरती कुठेही नाव नाही किंवा त्यांच्या याच्यात कुठेही उल्लेख नाही, असं सेल डीडवर कोणतंही नाव नाही। दिग्विजय अमरसिंग पाटील यांचंच नाव आहे आणि शीतल तेजवानींचं नाव आहे। सर, या सगळ्या संदर्भात जे मुद्रांक शुल्क जे भरणं अपेक्षित होतं ते पूर्ण भरलेलं नाहीये, त्या संदर्भात आपण नोटीस देखील बजावलेली आहे। काय नेमकं त्याचं काही उत्तर आलं किंवा कशा पद्धतीने पुढची काही कारवाई झाली त्याच्यावर? नाही, अजून तरी नोटीसला उत्तर काही त्यांच्याकडून आलेलं नाही। अमेडिया कंपनीचे 2 डायरेक्टर आहेत, पार्थ अजित पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील, आणि 1 लाखांचं भागभांडवल अमेडिया कंपनीचं आहे। त्यातही 99% भागभांडवल म्हणजे 99,000 पार्थ पवारांचे, तर फक्त 1,000 भांडवल हे दिग्विजय पाटलांचं आहे। मग असं असताना ज्यांच्या कंपनीनं जमीन व्यवहार केला त्यातील 1 डायरेक्टर कसा सोडला असा प्रश्न विरोधकांचा आहे। आता ज्या कंपनीचं भांडवल अवघं 1 लाख आहे, त्या कंपनीकडे 300 कोटी कुठून आले हाही प्रश्न आहेच। 99% शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे। रजिस्टरीसाठी आपण एखाद्याला नेमतो ठराव करून त्या कंपनीचा, तेवढाच अधिकार पृथ्वीराज पाटलांचा आहे। त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही। आरोपात त्यांनी 3 लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केलेत। पार्थ पवार बी गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं, कारण शेवटी त्यांचाही मोठा त्यामध्ये सहभाग आहे। पण आता ते देवेंद्र फडणवीस साहेब आता ते कुठल्या दुर्बीणमधून बघणार आहेत ते आता आपण सगळ्यांना बघावं लागेल। एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे। आता सखोल चौकशी आमचे SCS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात, त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे। पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई। इकडे राहुल गांधींनीही निशाणा साधलाय। महाराष्ट्रात 1800 कोटींची दलितांसाठी आरक्षित जमीन फक्त 300 कोटीत मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकली आणि स्टॅम्प ड्युटीलाही हटवलं, म्हणजे एक तर लूट आणि कायदेशीर सूटही। ही जमीन चोरी त्या सरकारची आहे जे वोट चोरीचं बनलं आहे। त्यांना माहिती आहे कितीही लुटा, पण वोट चोरीनं पुन्हा सत्तेमध्ये येणार। ना लोकशाहीची चिंता, ना जनतेची, ना दलितांच्या अधिकाराची चिंता। मोदीजी शांत का? कारण तुमचं सरकार याच चोरांवर टिकलंय जे दलित आणि वंचितांची जमीन हडपतात। मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत 5 सदस्यांची समिती स्थापन झाली आहे। ही समिती 1 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे आणि त्याच अहवालानंतर पुढची कारवाई करू असं महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले। योगेश बोरसे आणि प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। पूना
काटगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।